वेलकम गाईज डगआउट स्पेलवर हाय. तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण काय रे केवरे आज काय बोलणार आहे आपण? आज आपला अजेंडा आहे IPL ऑप्शन जवळ येत आहे येस. 16 डिसेंबरला आहे. जवळ आले, बोलायला पाहिजे, बोलण्याची गरज आहे. काय आणि गरज तर सगळ्यात आहेच. सगळ्यात पहिली टीम कुठली घ्यायची? चल तुझी वालीच घेऊया. 5 टाइम IPL चॅम्पियन थालाची टीम. आजच घ्यायची. ती थाला थाला हा, करून तुम्ही आमच्या टीमला बदनाम केलाय. तुम्ही स्वतःच कारणीभूत आहे तुमच्या टीमला बदनाम करायला. ठीक आहे रे, काही लोकांमुळे तो थाला फॉर सगळ्यांना रिझन, शिव्या थाला देणार फॉर काय? रिझन, थाला फॉर रिझन. क्या कहना चाहते हो? Thala for a reason, CSK out of IPL season. दिसतंय एकट्या जीवावर चालली टीम. मग एकटा बास आहे. मग ते एकट्याचा जीव एवढा की तुम्ही बाकीच्यांना पण देऊन टाकलं राव. अरे, काय रे. याची काय सुरुवातच ही तुम्ही करायची होती. CSK ची सुरुवातच जखमेवर मीठ चोळून करायची होती तुला. काहीच गरज मी नव्हती जखमेवर मीठ नाही सुरुवात. मी चोळत. स्क्वॉड मी मी स्क्वॉड जखमेवर डिस्कस कराल तो. जखमेवर मीठ नाही चोळत. मी जखमेवर पाय देऊन त्याला असं तुडवतो. का सोडलं रे जड्डूला? आ लय दुःख झालं बघ. दिसतंय हसत हसत म्हणतोय दुःख झालं. अरे आत्ता हसतोय, तेव्हा माझी लागली होती 2 दिवस. मी तर अशाच झोन मध्ये होतो हम्म. केवऱ्या त्यावेळेस, की तेव्हा काय मला हा. वाटलं रूमर्स आहेत. सो आय वॉज लाईक की मे बी नाही का लोक काय असं चर्चा करत असतील. पण भाई 3-4 दिवसानं मला ते कळलं ना की ट्रेड होतंय. म्हटलं तरी पण आय वॉज लाईक की नाही झालं पाहिजे, पण झालं यार. फालतूगिरी केलीच त्यांनी करायची होती. हे बघ, जड्डू नाही, अश्विन नाही, CSK ची ना स्पिन पतिराना बॉलिंग पण नाही. ऑलराऊंडर जे होते ना ती आता वीक वाटते. पण यू गॉट द चेतन, हे बघ, मी संजू एकदा सॅमसन. स्क्वॉड मी ते थांब जरा, लगेच नाही थांब. मी स्क्वॉड सांगतो पहिला काय. हा. ऋतुराज गायकवाड, ती कॅप्टन. ओके. हम्म. हम्म. आयुष म्हात्रे, हम्म. झाले 2 ओपनर झाले तुझे. डेव्हल्ड ब्रेव्हिस, हम्म. कॅच घेतला होता हम्म. आत्ता. हम्म. द न्यू जॉन्टी रोड्स. हा. येस. हम्म. द थाला MS धोनी, द MS मॅन, द धोनी फक्त मिथ, म्हण, जास्त द वगैरे करू लेजंड. नको. हा, मिथच आहे पुढं. गॅब्रे जरा, उर्विल पटेल. हा. आणि आमच्या नशिबी आत्ता आत्ता आलेला संजू सॅमसन, शिवम दुबे, हम्म. जेमी ओव्हरटन. अरे जल्दी पड. हम्म. आणि मग पुढं, अरे थांब रे, हळूहळू वाचू दे मला. आणि कोण कोण आहे? हे का घोष कोण आहे रे? आहे एक प्लेअर आहे डोमेस्टिक मध्ये, वेल प्लेइंग. मी नाही नाव ऐकलं, बरं ठीक आहे. नूर अहमद, हम्म. खलील अहमद, हम्म. अंशुल कुंबोज, हम्म. नेदन एलिस, हम्म. श्रेयस गोपाल, हम्म. मुकेश चौधरी. हम्म. आणि गुरजनप्रीत सिंग. हा पण प्लेअर मला नाव माहित. गुरजपनीत गुर गुरजपनीत सिंग. मला माहीतच नाही हा कोण प्लेअर आहे. हा एक फास्ट बॉलर आहे. अच्छा, हे 2 प्लेअर नव्हते माहित मला. डोमेस्टिकचे आहेत काय? नवीन नवीन आहेत काय? डोमेस्टिक. येस. तर हे बघ. हे बघ CSK बद्दल ना. हा, बोल बोल तू बोल. हा, तू बोल काय तुझी बोलाल. टीम आहे नाही. अरे नाही, बोल तू रे, बोल, मी तुझं बोल सांगतो. रे, बोल रे. CSK ची ना सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे आता सध्या, CSK ची बॅट टॉप ऑर्डर सॉल्ट. ते तर आहे. ठीक आहे. कारण तिथे पण हे दोन नाही आहे ना, बॅट्समन, एक हे नाही आहे ना. कोण आहे? CB प्रद्युमन. बहन चोद। हट, तुझे फालतू विरोध करायचे. हे बोल. आता याच्यावर मला तो आठवला. ती टीम पण तुझी तसलीच आहे, कुछ तो गडबड आहे.
ये क्या बक रहे हो मादरचोद. नाही नाही थांब, टीम पालतू नाही आहे ग, एवढी पण पालतू नाही. थांब, आणि अजून व्हायचं आहे, अजून ऑप्शन व्हायचं आहे. थांब जरा. मला वाटतंय बोल भाई. आत्ता लॅकिंग आहे आमच्या टीम मध्ये स्पिनर ऑलराऊंडर्स. ठीक आहे. ओके. कारण तुम्ही जड्डूला पण ट्रेड केला, आणि भाई ते तर स्पिनर्सचं तर लॅक आहेच. मला वाटते पथिरानाला परत घेतील. ती एक तुम्ही खोया टाकायचं काम केलं. पतिराणाला कोण सोडतंय राव? अरे तुम्हाला भाई माहितीये तो, हा, पतिराणा आता उतरलाय ऑप्शन मध्ये. पतिराणा 100% 10-12 करोड अजून कमवून जाईल. मला त्या वाटतं घेतील पोराला परत. एक सीझन बाद गेला म्हणून त्याला लगेच टीम मधनं बाहेर काढलं तुम्ही राव. तर घेतील परत, मला वाटते असं घेतील परत. हा, पैसे आहेत तेवढे की ते घेऊ शकतात, पण एक रिस्क यू टूक चान्स. कारण त्या तुमच्यासोबत पैशामध्ये जास्त एक माणूस बसलेला आहे, एक हा वाला. सुपरस्टार आहे तो बसलेला. हा, तो वाला. ठीक आहे, त्याची नजर असू शकते पतिराणावर. अरे भाई तू बघ, नुसतं ऑप्शन बघतो आता. ठीक आहे, बघ मला ऑप्शन असं झाल्यावर वाटतंय बोल. ना की लेट्स मेक अ प्लेइंग 11 सीएसके ची. कशी होते सांग? काय, ऋतुराज म्हात्रे ओपन. हम्म, ठीक आहे, गन ओपनिंग. वन डाऊन संजू सॅमसन. हम्म, ओके. करेक्ट. हा, 4 नंबरला शिवम दुबे. हा, 5ला डेव्हल ट्रेव्हिस. गुड बॅटिंग. पहिले 5 नंबर एक भाग. सॉर्ट आहे. 6व्या नंबरला आय एम स्टील स्ट्रगलिंग की खेळणार कोणाला. जसं तू म्हणलास, एक स्पिन ऑलराऊंडर पाहिजे. हम्म. ठीक आहे. 7व्या नंबरला तुमच्याकडे आला एम एस तर 6व्या नंबरला येणार नाही खेळायला. अजून पुढं. ठीक आहे. हे हाय, तू ये सगळे बॅटिंग करून घ्या, मग मी येणार. मॅच हरली की मी येतो. मला वाटतं 11व्या नंबरला येईल आता. हा, तेवढंच राहिले. पण काय पण म्हण, तर फिनिशर आहे तर तगडा आहे. विषय नाही तो. फिनिशर तगडा आहे, काय बोलायचंच काम नाही. हा, सीएसके ला फिनिशरच आहे तू गपरे. सध्या. पुढचं बोल, मुद्द्याचं बोल, हे नको बोलू फालतू काय तर. हा, ठीक आहे. आता 8 नंबरला यार जेमी ओव्हरटन. जर तुम्हाला 8 नंबर पर्यंत बॅटिंग खेळवायची असेल तर हम्म, असं मला वाटतं जेमी ओव्हरटन इज अ गुड ऑप्शन. फास्ट बॉलिंग पण देईल, बॅटिंग पण चांगली करेल. हम्म, ठीक आहे. 9 नंबरला नूर अहमद. 10ला खलील अहमद. 11ला 11ला यू कॅन प्ले मुकेश चौधरी किंवा नाही रे. नाही 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 नाही, अजून एक आहे कोणतरी, मी त्याचं नाव विसरतोय. ओव्हरसीजचा आहे का आपला आहे? आपलाय. नूर अहमद, खलील अहमद झाला, अंशुल कंबोज झाला. अंशुल कंबोज. हम्म, ही तुमची आता आहे. पथिराणा टीम मध्ये आला तर चांगलीच गोष्ट आहे, पण पाहिजे रे, तो मला असं वाटतं पाहिजे. की त्यामुळे हे बघ, आय स्टील सेड वन्स अगेन. ठीक आहे. सीएसके ची प्लेइंग 11 असू शकते की ऋतुराज म्हात्रे, संजू सॅमसन, देन हम्म, शिवम दुबे, डेव्हल हम्म, ट्रेव्हिस. 6व्या नंबरला क्वेश्चन मार्क की कोणाला खेळणार आहे. 7ला धोनी. 8ला जेमी ओव्हरटन. 9ला नूर अहमद. 10ला खलील अहमद. 11ला अंशुल कुंबोज. ठीक आहे. अंशुल कुंबोज तुम्ही त्या जागासाठी तुम्ही पथिराणाला बघू शकता. प्लस यू नीड स्पिन बॅकअप. यू नीड स्पिन ऑलराऊंडर्स. अँड हम्म. आय गेस सीएसके ला हवाय की एक फिनिशर, अजून एक जो बरं 6व्या झालं नंबरला अजून एक येऊन. म्हणलास. हा, मी डेव्हल ट्रेव्हिस बद्दल बोलतो. किती बडवाशील रे. तर अशी आहे. पैसे भरपूर आहेत. 43.4 करोड आहेत. तुम्ही डेव्हन कॉन्वेला सोडलाय, सचिन रवींद्रला सोडलाय. सगळ्यात चांगली गोष्ट हा, ती सीएसकेने लिस्ट केली आहे पण आहे. की ती लिस्ट पण आहे माझ्याकडं. हा, जडेजाला सोडले. सॅम करनने जडेजाला ट्रेड केले. आणि आर आर येस. हम्म,
दीपक हुडा, विजय शंकर, हम्म. शेख गुड. रशीद. हे दोघांना सोडले एक नंबर काम केलं. त्यानंतर हा कोण आहे रे? कमलेश. कमलेश नागरगोटी फास्ट बॉलर आहे. हा. परत मतीशा पतिरानं ते सोडून चुकी केली. रचिन रवींद्र, हम्म. ते नव्हतं सोडायला पाहिजे होतं. तो प्लेअर नव्हता मग सोडायला रचित पाहिजे रवींद्र होता. यार हे बघ, तू जरी अरे सोडलं नसतास चांगला ना, तुला ओपनर होता खेळवलं रे. असतास. ओपनरच तू तुला चांगला आहे रे खेळवलं तो. कुठं असतास. ओपनर चांगला आहे. ओपनर आहे ना तुझे ऑलरेडी 3 लोक रांगा लावून बसलेत ओपनिंग साठी. कुठे खेळवणार तू? मला खरं तर ऋतुराज असं आणि समज रचिनला खेळताना आवडलं असतं बघायला ओपनिंगला. असं समज की एक दिवस जर समजा ऋतुराज किंवा म्हात्रे मधलं कोणी ओपन नाही करू शकलं, सॅमसन येईल ना ओपनिंगला. तुला ते तो ऑप्शन आहे वाटते संजू तुमच्या. संजू सॅमसनला घेऊन काय फायदा, म्हणजे कितपत फायदा होईल टीमला संजू सॅमसन? मला वाटतं भरपूर फायदा होईल टीमला आफ्टर धोनी. कारण चुकीचं संजू म्हणणं. सॅमसन हॅज एस्टॅब्लिश्ड हिमसेल्फ ॲज अ ब्रँड आणि तो पुढे सीएसके ची मोठी ओळख बनू शकतो. म्हणजे हे काय थालाला घालवायच्या तयारीत आहेत का काय सगळेजण? ह्याला जायच्या तयारीत नाही, हे आहेत घालवायच्या. त्याला म्हणतो आय विल कम नेक्स्ट इयर अगेन. आता दरवेळेला बोलतो तो. ठीक आहे. हे बघ, मध्ये एका काळी ना लोकांचं असं होतं मिलिंद सोमण लग्न कधी करेल. ठीक आहे. आय त्याचा नेक्स्ट इयर कुठला नेक्स्ट विषय इयर आला? नेक्स्ट इयर करून ठीक आहे ते तसं तर ते थालाचं. ते ते सलमान खानचं उदाहरण सारखं सेम झालं. सलमान खानचा सोड. हे थाला सलमान खान व्हायला नको बस. नाही थांब, आता आपण पुढची टीम घेतोय RCB. वावे ओ आरसीबी थांब रे, RCBचं काढू दे टीम मला. डिफेंडिंग चॅम्पियन. वाचा आरसीबी कडे कोण कोण आहे. हा. नको सगळ्यात जरा. तू चालू करायच्या आधी लेट मी गिव्ह यू ब्रेकिंग न्यूज की हा. आरसीबीचं ह्या वेळेचं होम ग्राउंड असणार आहे पुणे. पुणे पुणे. काय काय का? येस. शी. कारण चिन्नस्वामी स्टेडियम अनिर्णित काळासाठी बंद केलेलं आहे. का बरं? असेल काहीतरी रिनोव्हेशनचं काम. अच्छा अच्छा, मला वाटलं तो कांड हम्म, झाला काहीतरी त्याच्यामुळे यांना काढलं. ओके. हम्म, RCBची टीम तर मला जबराट वाटते. मला असं वाटते काहीच हम्म, हरवायची गरज नाही आहे कुणाला. पण तरी एकदा वाचून दाखवतो. रजत हम्म, पाटीदार कॅप्टन, विराट कोहली, हम्म, देवदत्त हम्म, पडिक्कल, हम्म, फिल सॉल्ट, हम्म, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, हम्म, स्वप्नील सिंग, हम्म, टिम डेव्हिड, हम्म, हम्म, रोमारिओ शेफर्ड, हम्म, जॅकॉब बॅथल, जॉश हम्म, हेझलवूड, यश दयाल, हम्म, भुवनेश्वर कुमार, हम्म, हम्म, नुवन तुषारा, हम्म, रसिक सलाम, हम्म, अभिनंदन सिंग आणि सुयश शर्मा. हम्म. काय वाटतंय तुला? मला वाटतंय ओपनर्स तगडे आहेत एकदम. जे मागच्या वेळेस होते तेच आहेत हम्म, काय, म्हणजे मला चेंज नाही काय वाटत आहे यावर्षी मेजर काय. फक्त आपण जी चर्चा करत होतो त्याप्रमाणे ओव्हरसीजचे आत्ता 5 आहेत ना, आपल्याला 4 खेळवायचे आहेत. हम्म. तर मग ते 4 कोण? 2 तर पाहिजेतच, ते म्हणजे नक्की आहेत हे असं. बघ, जॉश हेझलवूड एक नक्की आहे, फिल सॉल्ट एक नक्की आहे. आता उरले अजून एक काय टीम ब्रदर? टीम डेव्हिड अजून टीम एक काय डेव्हिड ब्रदर? टीम डेव्हिड करेक्ट. येस. टीम डेव्हिडला यार तुम्ही 6 नंबरला नाही खेळलं तर तुमचा अवघड आहे. कारण ज्या फॉर्म मध्ये तो सध्या आहे टीम डेव्हिड. इंडिया विरुद्ध बघितलं ना T20 ह्याच्यामध्ये एका मॅच मध्ये कसं खेळतो होता तू. यस. टप्पावर बॉल गेले देखील टप्पावर. बोल ओपनर्सचं बोल. तर हे बघ, जर आरसीबी बॅटिंग मला काहीच वाटत नाहीये कन्सर्न. बॅटिंग असली गन बॅटिंग आहे.
सगळ्यात पहिला हे बघ, ओपनिंगच बघ, फिल सॉल्ट, विराट कोहली. अजून काय पाहिजे तुम्हाला? ठीक आहे, दोघं पण गन बॅटिंग करणार एकदम. ठीक आहे, फिल सॉल्ट, विराट कोहली. वन डाऊन, देवदत्त पडिक्कल. ठीक आहे, 4 नंबरला कॅप्टन रजत पाटीदार. पाटीदार. रजत पाटीदार प्रूव्ह केलंय आरसीबी ला टायटल जिंकून, की त्याला तुम्ही हलक्यात नाही घेऊ शकत. हम्म. ठीक आहे, 4ला रजत पाटीदार. 5ला तुमच्याकडे हा आला आपला. जितेश शर्मा. येस, करेक्ट. तर फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार 4ला. 3ला देवदत्त पडिक्कल. 5ला जितेश शर्मा. 6ला टीम डेव्हिड. 7ला मला असं वाटतं रोमारिओ शेफर्ड कुड बी दॅट गाय, हम्म. की तुम्ही खेळवाल. तर तुम्हाला 4 ओव्हरसीज खेळवायचे असतील त्या ह्यानं, तर फिल सॉल्ट, डेम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, जॉश हेझलवूड. हम्म. ठीक आहे, 7ला रोमारिओ शेफर्ड. 8ला कृणाल पांड्या. 9ला तुम्ही खेळवा की तुम्हाला जर एक स्पिन बॉलर अजून एक हवा असेल ऑप्शन, तर तुम्ही सुयश शर्माला खेळवा. नाहीतर त्या जागी भुवनेश्वर कुमार खेळू शकतो. 10ला जॉश हिझलवूड. 11ला रसिक सलाम. तर झालं, जास्त मला संपला असं विषय. काय तेच तर, जास्त मला काय हे वाटत नाही. एक मी बोलू शकतो की स्पिनर्सची जरा गरज आहे या टीमला. फिनिशर्स या टीम मध्ये गन आहेत, त्यांची आता या टीमला गरज नाहीये. बाकी विकेट किपर मध्ये, बॅट्समन मध्ये तुम्हाला एक पाहिजे असेल ऑप्शन, देन यू कॅन गो फॉर समवन सीएसके मध्ये जो मला तेच जसं टी. लॅकिंग वाटलं की फिनिशर्स आणि स्पिनर ऑलराऊंडर्स नाही आहेत, आणि यांच्याकडे खरं फिनिशर्स तगडे आहेत अरे, एकदम. सीएसके मध्ये एक प्लेअर आहे उर्विल पटेल म्हणून. तुला माहितीये उर्विल पटेल कोण आहे? एवढं नाही माहित, मी त्याच्याबद्दल नाही ऐकलं एवढं. धोनीचा रिप्लेसमेंट घेतलाय त्याला, धोनीचा. गपला विकेट किपर आहे म्हणून. मग विकेट किपर आहे नाही, त्याला म्हणून हलक्यात नको धोनीची घेऊ तू. रिप्लेसमेंट आहे तू. यार काय पण बोलशील काय तू. चेष्टा नाही करत. पोटेन्शियल आहे त्या पोरामध्ये. ठीक आहे. धोनीची रिप्लेसमेंट. गाईज, हा हा चेहरा बघून घ्या गाईज. काही एक 2-3 वर्षानंतर हे बाबा, उद्या जेव्हा आय उर्विल गेस पटेल उर्विल चांगला पटेल खेळला तेव्हा माझी माझी तेव्हा क्लिप तेव्हा लावायलाच तू. तेव्हा हीच लोक तेव्हा हीच लोक म्हणतील, आमचं माझं पोर काय, माझं पोर काय, असं करतील. मग म्हणणार की खरं धोनीची मग रिप्लेसमेंट इथं खटकलं मला. हम्म तर बाकी असं आरसीबी ला यार मला वाटतं या 2 गोष्टींची गरज आहे. बाकी तर टीम गन आहे. आय गेस त्यांच्याकडे फंड्स किती आहेत, 12 करोड काहीतरी असे आहेत. 16.4. हा, 16.4. सो फास्ट बॉलिंग मध्ये तर त्यांच्याकडे आहेत ऑप्शन्स भरपूर, पण स्पिनरसाठी आणि विकेट किपर बॅट्समन साठी ते जाऊ शकतात. फिनिशर्स त्यांच्याकडे भरभरून आहेत, त्यांना अजून गरज नाही. ओके. जसे ह्या वेळेला पण दे माइट बी दे हॅव अ चान्स टू गो फॉर द टायटल अगेन. ओके, तर बघूया पण आरसीबी पुण्याच्या ग्राउंडवर कशी खेळते. अक्षय तर असतोच पुण्यात, त्यामुळे अक्षय तर येस काय येस, जातो मी मी. बघायला जाणार आहे ना. एस के आरसीबी. मी सीएसके आरसीबी पुण्यात झाली तर बघायला जाणार. आणि ते आरसीबी जिंकणार. लई शहाण आहेस काय तुझी काम जरा. दोन्ही साऊथच्या टीम आहेत रे, काय सांगता येत नाही, तगडे आहेत दोन्ही. हम्म. हे बघ, तुला मी स्वतःच जरासं चेन्नई प्रतीचं प्रेम जरा बाजूला ठेवून सांगतो की ऑन पेपर टीम हा. बघताना मला असं वाटतंय की आता हम्म. चेन्नई आरसीबी झालं तर आरसीबी जिंकेल, असं मी हम्म. दगड ठेवून सांगायला लागलोय. असं त्याला वाईट वाटतंय सांगताना, हम्म. पण आता ऑन पेपर बघता तरी हम्म. त्यांची टीम जास्त तगडी वाटायला मला. दगड काढून टाका, उपयोग नाही. मला नाही आवडली यावेळेसची सीएसकेची टीम, इतकी नाही स्क्वॉड चांगला वाटला यार मला. दम नाही वाटला. अजून बघूया, व्हायचा आहे पैसे स्क्वॉड, आहेत अजून भरपूर. व्हायचा आहे, पण तरी हा, त्यामध्ये तुम्ही काय कमाल करताय का बघूया. घ्यायला पाहिजेत जरा तगडी. लेट्स सी. हम्म पण त्या टीमला त्या 3 गोष्टींची खूप गरज आहे, ते म्हणजे स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर्स आणि फिनिशर्स, असं मला वाटतं. बाकी बघूया तुमची टीम कशी करते. पथिराणाच्या मागे तुमची टीम नक्कीच जाईल.
जर असं बघायचं असेल तर मला असं का वाटतंय की दोन प्लेयर आहेत ज्यांच्याकडे सीएसके नक्की बघेल आणि दॅट इज व्यंकटेश अय्यर आणि देर आर चान्सेस. जॉश इंग्लिश हे इंग्लिशला यांच्याकडे घ्या बघू ना. शकतील. जॉश इंग्लिशला घ्या आ ना. जॉश इंग्लिशला घ्या ना यार, भारी मग प्लेअर. हे जाऊन तू ह्याला सांग ना, स्टीफन फ्लामिंग. घरचा माणूस आहे रे, घरचा माणूस आहे. हा, घरचा माणूस आहे तो. वानलेसवाडीत भेटेल बघ तुला तर. बर, पुढची ठीक टीम. आहे चल. पुढची टीम घ्यायची का अलविदा? बाकीच्या नाही नाही, अलविदा अलविदा. आजसाठी एवढंच बास आहे. येस. बाकीच्या टीम आपण घेऊ. बाकीची टीम नंतर बघू. आज 2 झालेलं झालं. आजसाठी सीएसके ला खूप रोस्ट करून झालं, त्यामुळे एवढं बास. काय रोस्ट करून काय, तुम्ही सिंधी लोक काय बोलून उपयोग होणार आहे? आमची टीम इथं आहे, तुमची टीम इथं आहे. हम्म. चला ठीक आहे, ठीक ठीक आहे, आहे. चलो. ओके. ओके. उद्या भेटूया गाईज. पुढच्या 2 टीम्स कुठल्या आहेत सांग रे पटपट. मीच सांगायचं. पुढच्या 2 टीम उद्या असतील, कोलकाता आणि मुंबई. मुंबई. आता कळलं की मी ह्याची का घेतो एवढी. ठीक आहे, मुंबई मन सोड, एवढं काय नाही आहे त्यात. ठीक आहे, चलो, बाय बाय. ओके बाय.